मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना एक आतुरता आहे की आता आपल्या सगळ्यांचा लाडका कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा बिंजोरचा बादशाह आणि 3 फेऱ्याचा देखील बादशाह आहे. असा मित्रांनो मथुर 1001 आता आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल. मित्रांनो, आपण बघितलं असेल बरेच दिवस झालं मथुर आपल्याला 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पळताना दिसला नव्हता. मथुर आपल्याला बिंजोडमध्ये पळताना दिसत होता, परंतु 26 मार्च 2026 कासेगावचं हिंद केसरी मैदान संपन्न झालं आणि त्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका बिंजोडचा बादशाह आणि 3 फेऱ्याचा देखील बादशाह असा मथुर 1001 आपल्याला त्या मैदानामध्ये पळताना दिसला. आणि मथुरचा पहिरा होता समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा यांची नवीन खरेदी. मित्रांनो, 92 लाखाची खरेदी मल्हार 1111. मित्रांनो, मल्हार 1111 आणि मथुर सुंदररित्या मित्रांनो गाडी पळाली गटाला, परंतु सेमीला मित्रांनो मथुर आणि मल्हारने फॉर्च्युनरचे जे मानकरी होते असं हिंगोलीकरांचा सर्जा आणि करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन या गाडीला मित्रांनो एक टफ फाईट दिली, परंतु मथुर आणि मित्रांनो मल्हार 1111ची सेमीला हार झाली. आणि आता मित्रांनो मथुर आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल. मित्रांनो, एक भव्य दिव्य असं मैदान होते. बुधवार दिनांक 8 एप्रिल 2026 कार्यसम्राट आमदार माननीय श्री महेंद्र शेठ थोरवे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार केसरी भव्य दिव्य असं थारचं मैदान होते. आणि या मैदानाची संकल्पना माननीय श्री मनोहर दादा थोरवे माजी उपसभापती. आणि हे मैदान मित्रांनो अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य तसेच अखिल भारतीय बैलगाडा संघटना ठाणे रायगड मुंबई पालघर यांच्या नियमानुसार होणार आहे. आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे थार, द्वितीय क्रमांक 4 व्हीलर ते 3ऱ्या क्रमांकापासून 9व्या क्रमांकापर्यंत मित्रांनो 2 व्हीलर गाड्या आहेत. आणि हे मैदान होते मित्रांनो कदम बोरीची वाडी कर्जत या ठिकाणी. आणि या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका बिंजोडचा बादशाह मथुर 1001 पळताना दिसणार आहे. मित्रांनो, मथुरचा या मैदानामध्ये पहिरा कोण असेल. मित्रांनो, आपण बघितलं असेल जेव्हा मोठी मैदानं असतात त्या मोठ्या मैदानामध्ये मथुर हा राहुलभाईची मान कधीच खाली येऊ देत नाही. नक्कीच मथुर गुलालासाठी पात्र होतो. आपण बघितलं असेल पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये देखील मथुर सुंदररित्या मित्रांनो मथुरची गाडी पळाली होती पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये. आणि मथुरचा पहिरा होता साखरवाडीकरांचा बावऱ्या. सुंदररित्या मित्रांनो गाडी बघून फायनलचे मानकरी होते मथुर आणि बावऱ्या. आणि नक्कीच जे मैदान होतं आमदार केसरीचं थारचं मैदान, या मैदानामध्ये देखील बिंजोडचा बादशाह मथुर 1001 आपल्याला पळताना दिसेल. कदाचित मित्रांनो मथुर आणि कासेगावला जी गाडी पळाली होती मथुर आणि मल्हार 1111 समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विटावा यांची जी नवीन खरेदी आत्ता चालू सेकंदला मित्रांनो 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये धुमाकूळ घालतोय असा मल्हार 1111 आणि मथुर ही जोडी आपल्याला पुन्हा एकदा या आमदार केसरी भव्य दिव्य असा थारच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकते. आपण बघितलं असेल कासेगाव मैदानामध्ये टॉपचं स्पीड लागले होतं मथुर आणि मल्हारच्या गाडीला. आणि नक्कीच या आमदार केसरी मैदानामध्ये देखील हीच जोडी आपल्याला पळताना दिसू शकते. जर मित्रांनो ही जोडी पाहिली नाही तर मित्रांनो राहुलभाईंची जी नवीन खरेदी आहे मित्रांनो असा मित्रांनो एलियन 1001 आणि मथुर ही जोडी आपल्याला घरचा साथ आपल्याला या आमदार केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकतो.